नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण वर्षभर गव्हाच्या पिकासाठी खूप मेहनत घेतो. पण या मेहनतीची खरी कसोटी लागते ती म्हणजे कापणीच्या आधीच्या शेवटच्या 20 दिवसांमध्ये. याच काळात ठरतं की आपल्या दाण्याचं वजन किती भरणार आणि त्याची गुणवत्ता कशी असणार. चला तर मग या निर्णायक काळात कोणते निर्णय घ्यायचे आणि कोणती काळजी घ्यायची हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. हे एक वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा. ह्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला कोणताही नवीन प्रयोग करायचा नाहीये. आपलं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर हवं. जे उत्पादन आपल्या शेतात उभं आहे, जे आपण मेहनतीने कमावलं आहे, त्याला कोणत्याही नुकसानीपासून वाचवणं. आज आपण या 4 मुख्य गोष्टींवर बोलणार आहोत. पिकाची ही शेवटची अवस्था नक्की काय असते, आपल्या पिकाची अन्न बनवणारी यंत्रणा म्हणजे पानं, त्यांचं संरक्षण का महत्त्वाचं आहे, या काळात कोणते धोके असतात आणि त्यावर उपाय काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापणीसाठी योग्य वेळ कोणती, हे सगळं आपण पाहूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. या शेवटच्या दिवसांमध्ये झाडामध्ये आतल्यात काय घडत असतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथंच आपल्या उत्पादनाचा सगळा खेळ ठरतो. तर हा आहे दाणे भरण्याचा अंतिम टप्पा. म्हणजे झाड जे काही अन्न बनवतं ते सगळं आता दाण्यांमध्ये साठवायला सुरुवात करतं. जर ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर दाणा एकदम टपोरा आणि वजनदार भरतो. पण या काळात पिकावर कोणत्याही प्रकारचा ताण आला तर दाणा पोकळ राहतो, हलका राहतो. मग काय होतं, शेत दिसायला हिरवंगार दिसतो पण वजन काट्यावर माल कमी भरतो. ह्या काळातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेवटचं पाणी कधी द्यायचं आणि कधी थांबवायचं. हे पूर्णपणे आपल्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. बघा, जर जमीन हलकी, मुरमाड असेल तर ती पाणी जास्त वेळ धरून ठेवत नाही. म्हणून कापणीच्या साधारण 18 ते 20 दिवस आधीच पाणी बंद करा. जमीन मध्यम असेल तर 15 ते 18 दिवस आधी, आणि जर भारी काळी जमीन असेल तर 12 ते 15 दिवस आधी पाणी देणं थांबवा. वेळेवर पाणी बंद केलं ना की दाणा पक्का होतो आणि वजनदार बनतो. पण मग ओळखायचं कसं की हीच ती वेळ आहे? यासाठी शेतातली एक सोपी खूण आहे. जेव्हा गव्हाची वरची पानं नैसर्गिकरित्या पिवळी पडायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओंबीतला एक दाणा काढून नखानं दाबून बघा. जर त्यातून दुधासारखा चीक बाहेर आला तर समजा अजून पाणी थांबवण्याची वेळ आलेली नाही. पण जर तो दाणा कडक टणक लागला तर समजून जा आता पिकाला पाण्याची गरज संपलेली आहे. आता एक मोठी चूक जी बरेच शेतकरी बांधव करतात ती म्हणजे शेवटच्या दिवसात खत देणं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या काळात जमिनीतून कोणतंही खत द्यायचं नाहीये, अजिबात नाही. जर तुम्ही युरिया किंवा नत्र असलेलं खत दिलं तर झाड पुन्हा हिरवं होतं, त्याची वाढ सुरू होते. याने 2 तोटे होतात. एक तर कापणी लांबते आणि दुसरं म्हणजे थोडं जरी वारं सुटलं तरी पीक आडवं पडतं, म्हणजे लोळून जातं. त्यामुळे फायदा करायला जाऊन आपण नुकसान करून बसतो. चला आता बघूया की पिकाची जी उत्पादन बनवणारी यंत्रणा आहे म्हणजे आपली पानं, तिचं रक्षण कसं करायचं आहे. कारण ही पानं म्हणजे काय तर दाणे भरण्यासाठी अन्न बनवणाऱ्या फॅक्टरीज आहेत आणि त्यांना शेवटपर्यंत चालू ठेवणं महत्त्वाचं आहे. विशेषतः गव्हाच्या ओंबीच्या अगदी खालचं जे पान असतं, ज्याला आपण फ्लॅग लीफ किंवा झेंड्याचं पान म्हणतो, ते तर समजा दाण्याचं मुख्य स्वयंपाकघरच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दाण्यामध्ये जे काही अन्न भरलं जातं त्यातलं जवळजवळ 40 ते 50% अन्न एकटं हे एक पान बनवतं. आता विचार करा, हे एक पान किती महत्त्वाचं असेल. म्हणूनच हे झेंड्याचं पान आणि त्याच्या खालची 2-3 पानं शेवटपर्यंत हिरवीगार आणि निरोगी राहणं खूप खूप गरजेचं आहे. जर या पानांवर एखादा रोग आला किंवा कीड लागली तर दाणे भरण्याची प्रक्रिया तिथेच थांबते आणि मग दाणा पोकळ राहतो. त्यामुळे या पानांना जीवापाड जपायला हवं. आता या काळात दुसरा एक छुपा शत्रू असतो, तो म्हणजे उष्णतेचा ताण. हा आपल्याला थेट दिसत नाही पण आतल्या आत आपलं उत्पादन कमी करत असतो. जेव्हा दिवसाचं तापमान 32 डिग्री सेल्सिअसच्या वर जायला लागतं तेव्हा पिकावर एक प्रकारचा दबाव येतो आणि दाणे भरण्याचा वेग मंदावतो. मग शेतात हा ताण ओळखायचा कसा? 2 गोष्टींवर लक्ष ठेवा. एक तर दुपारच्या वेळी पानं अशी सुकल्यासारखी निस्तेज दिसतील, आणि दुसरं म्हणजे दाणा पूर्ण न भरताच, वजन न वाढवताच लवकर कडक व्हायला लागतो. हे जर दिसलं तर समजून जा की उष्णतेचा परिणाम पिकावर होतोय. आता वळूयात तिसऱ्या मुद्द्याकडे. यात आपण 2 मोठ्या धोक्यांवर बोलणार आहोत. एक म्हणजे पीक लोळणं आणि दुसरं म्हणजे शेवटच्या टप्प्यातलं कीड रोग व्यवस्थापन. शेतकऱ्यासाठी सगळ्यात वाईट दृश्य काय असेल तर स्वतःच्या डोळ्यादेखत उभं पीक आडवं पडलेलं पाहणं. आणि हे का होतं याची कारण आपण आधीच बघितली. उशिरा दिलेलं पाणी आणि गरज नसताना दिलेलं खत यामुळे झाडाचा बुंदा कमकुवत होतो आणि थोडं जरी वारं वादळ आलं की सगळं पीक जमिनीवर झोपतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा पीक आडवं झालं की त्याला आपण परत उभं करू शकत नाही. म्हणून हे टाळणं हीच एकमेव गोष्ट आपल्या हातात आहे.
आता समजा ऐनवेळी एखादी कीड किंवा रोग आलाच तर फवारणी करावी लागते, पण इथे खूप मोठी काळजी घ्यायची आहे. प्रत्येक औषधाच्या बाटलीवर लिहिलेलं असतं की फवारणी केल्यावर किती दिवस कापणी करायची नाही. याला कापणीपूर्व अंतर किंवा PHI म्हणतात. जर आपण हे नाही पाळलं तर त्या औषधाचा अंश दाण्यांमध्ये उतरतो. मग बाजारात आपला माल नाकारला जातो किंवा त्याला किंमत कमी मिळते. म्हणून गरज नसेल तर फवारणी टाळा आणि करायचीच असेल तर हा PHI नक्की तपासा. चला, आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. योग्य निर्णय घेऊन योग्य वेळी कापणी कशी करायची हे आता आपण समजून घेऊया. कापणी कधी करायची हे ओळखायच्या 3 सोप्या पारंपरिक खुणा आहेत. पहिली खूण म्हणजे रंग. अख्खं झाड ओंबीसकट सोनेरी पिवळं दिसायला हवं. दुसरी खूण म्हणजे स्पर्श. दाणा दाबल्यावर दगडसारखा कडक लागला पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात पक्की खूण म्हणजे आवाज. एक दाणा घ्या आणि दाताखाली चावा. जर कट असा आवाज आला तर समजून जा कापणीसाठी 100% पीक तयार आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये काही सामान्य चुका टाळायला हव्यात. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपला विचार की अरे आता काय करायचंय, पीक तर तयार झालंय. हा विचारच आपल्याला मागे खेचतो. याशिवाय उशिरा खतपाणी देणं, पानांवरच्या रोगांकडे दुर्लक्ष करणं आणि सगळं तयार असताना कापणीला उशीर लावणं, या चुका टाळल्या तरी 10 ते 20% नुकसान आपण सहज वाचवू शकतो. चला तर आपण जे काही बोललो त्याची एक छोटीशी तपासणी सूची बनवूया, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पहिलं, दाणे कसे भरतायत यावर लक्ष ठेवा. दुसरं, जमिनीच्या प्रकाराप्रमाणे पाणी बंद करा. तिसरं, खत अजिबात नाही. चौथं, झेंड्याचं पान जीवापाड जपा. 5वं, तापमान वाढलं तर उष्णतेच्या ताणाकडे लक्ष द्या. 6वं, पीक लोळू नये म्हणून काळजी घ्या. 7वं, फवारणी करताना PHI तपासा. आणि 8वं, पीक पूर्ण पक्व झाल्यावरच कापणी करा. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही वर्षभर केलेल्या मेहनतीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. या 20 दिवसांतले तुमचे छोटे छोटे आणि योग्य निर्णयच ठरवतील की तुमच्या पदरात किती यश पडणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या माहितीला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. शेतीबद्दल अशीच अचूक आणि व्यावहारिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तुमच्या सोयीसाठी यातले महत्त्वाचे मुद्दे आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिले आहेत. ते तुम्ही नंतर कधीही वाचू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचे स्वतःचे शेतातले अनुभव काय आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट बघत आहोत. धन्यवाद.